आज जे कंगना रनावतला जे तिकीट मंडीवरनं दिलेली आहे त्याच्यासाठी काँग्रेसचे प्रवक्त्यांनी काहीतरी लिहून एक अशोभनीय शब्दातून एक महिलाचा अपमान म्हणजे नुसतं कंगना रनावतचा अपमान नाही, या देशामध्ये राहणारी प्रत्येक महिलाचा अपमान या काँग्रेस पक्षाद्वारा झालेला आहे। आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी असा अपमान केलेला आहे ज्या पक्षामध्ये इंदिरा गांधीजी जसे नेते लीडरनी या देशाला लीड केलेली आहे, त्याच्यासोबत आज काँग्रेस पक्षाला जे लीड करत आहे सोनिया गांधीजी, प्रियंका गांधीजी या पक्षामध्ये आहे, त्या पक्षांनी एक महिलाचा या शब्दांनी अपमान करणं मला वाटते अशोभनीय निंदनीय आहे। आणि हिचा आम्ही कडक शब्दांनी पूर्ण देशची महिला विषयचं हा सब्जेक्टचा निषेध करतो। आणि या देशची सगळी महिला हे अपेक्षित आहे की काँग्रेसकडनं या पद्धतीचे बोलणारे जेवढेही लीडर आहे त्यांच्यावर इमिजिएट कारवाई करतील आणि या देशाचे लोक जे काँग्रेस पक्ष आहे त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे। जो महिलांचा सन्मान करत नाही त्याचा सन्मान या देशाचे नागरिक करणार नाही, महिला करणार नाही, एवढंच मी सांगू शकते। आणि या शब्दाचं आम्ही सगळी महिला आणि आमचे सारखे लोकप्रतिनिधी जे काम करतात आहे, चाहे इंडस्ट्रीमध्ये असो की काम करणारी महिला असो, कोणत्याही फील्डमध्ये असो, आपला स्वाभिमान आपला इमान घेऊन आपले परिवाराचा सन्मान घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचं कर्तव्य ती पूर्ण करत आहे। तर हे काँग्रेसचे लोक, काँग्रेसचे नेते विसरून गेले आहे। जर या काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी त्यांच्या असे बोलणारे जे लोक आहेत त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर या देशाची महिला हे समजन की काँग्रेसला महिलांचा सन्मान करायचा नाहीये आणि हे विसरून गेले आहे।